नमस्कार मंडळी, 18 जानेवारी 2025 वार शनिवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी फाल्गुनी, नक्षत्र शोभन। तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जानेवारीपर्यंत मिळणार। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची अधिकृत माहिती। आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी, नागरिकांना सर्व शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आणि एक महत्त्वाची बातमी, पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार, पुण्यातील पहिल्याच भेटीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा। आणि महत्त्वाची बातमी, गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी, सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, नाना पटोलेसह खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। आणि एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेलं पहिलं राज्य महाराष्ट्र, सीबीडी कडून स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपये मंजूर। आणि देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांची बंपर पगारवाढ, पीएम मोदींची 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। आणि एक महत्त्वाची मोठी बातमी, बीडचा विकास बारामती सारखा करणार, बारामतीतील विकास कामाच्या उद्घाटनावेळी मंत्री पंकजा मुंडेंकडून कौतुकाचा वर्षाव। आणि बीडमधून एक बातमी समोर येते, बीड जिल्ह्यात आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द, गरज नसतानाही पिस्तूल परवान्यांची शिफारस। आणि पुढील महत्त्वाची बातमी, महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब, पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात धक्कादायक प्रकार। यानंतर एक बातमी समोर येते, कृषी खात्यातील साहित्य खरेदीच्या धोरणात कोणत्या आधारावर बदल केले, न्यायालयाचा सरकारला सवाल, मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।